वयोवृद्ध माणसं पडतात याचं कारण त्यांच्या अंगात शक्ती नसते असं नव्हे, किंवा त्यांचं वय झालंय असंही नाही. नमस्कार, माझं नाव गिरीश खाडीलकर. मी गेले 15 वर्ष फिटनेस कन्सल्टंट आणि लाईफ कोच म्हणून काम करतो. माझ्या अनुभवातून सांगतो, वयोवृद्ध माणसं पडतात त्याचं कारण त्यांना चालता येत नसतं असं नव्हे, तर त्यांनी केलेल्या चुका असतात. या चुका जर का आपण करेक्ट करू शकलो तर आपल्याला कॉन्फिडेंटली चालता येऊ शकतो. तर मी आज तुम्हाला चालायचे 7 नियम शिकवणार आहे, जे डॉक्टर रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पेशंटला शिकवतात, पण सामान्यांना माहीत नसतात. आणि 6वा नियम फार महत्त्वाचा आहे. नियम क्रमांक 1, चालताना खाली बघून चालायचं नाही. खाली बघून चालताना आपल्याला सेफ वाटतं, पण आपला त्यांनी बॅलन्स बिघडतो. परंतु जर का आपण वर आपल्या चालतोय तिथून 8 ते 10 फूट लांब बघून चालल्यानंतर आपला अँटिसिपेटरी बॅलन्स वाढतो आणि आपण कॉन्फिडेंटली चालू शकतो. डोक्यावर वजन घेऊन चालणारी माणसं आपोआपच त्यांचा कणा सरळ ठेवतात आणि चालतात. याची प्रॅक्टिस आपल्याला डोक्यावरती एखादे पुस्तक ठेवून करता येऊ शकते. गोल्डन रूल नंबर 2, हील टू टो वॉक. बरीचशी माणसं त्यांचा पूर्ण पाय आदळून चालतात, त्यामुळे जॉईंटवरती प्रेशर येतं आणि त्यांचा बॅलन्सही बिघडतो. तर आता आपण बघूयात हील टू टो वॉक म्हणजे काय. आपलं शरीर हे हील टू टो चालण्यासाठी डिझाईन झालेलं आहे. चालताना जेव्हा आपण पाय उचलतो आणि टाच टेकवतो, तेव्हा आपोआप आपल्या मागच्या पायाची टाच उचलली जाते आणि आपण मागच्या पायाने शरीराला पुढे प्रोपेल करतो आणि एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये शरीर येतं. त्यामुळे चालण्याची इफिशियन्सी सुधारते, जॉईंटवरचा गुडघ्यांवरचा भार कमी होतो आणि आपण सहज जास्त अंतर चालू शकतो. नियम क्रमांक 3, ग्लाइड मोशनमध्ये चालणे. आपण सहज ग्लाइड मोशनमध्ये चाललो की आपली इफिशियन्सी सुधारते. हेच आपण जर का पाय आदळत चालल्यामुळे काय होतं, तर जॉईंट खराब होतात आणि आपला बॅलन्सही बिघडतो. त्यामुळे सहज ग्लाइड मोशन मध्ये चालल्यानंतर आपले जॉईंटवरचं प्रेशर कमी होतं आणि आपण जास्त अंतर कापू शकतो. नियम क्रमांक 4, आपल्याला चालताना आपले हात सहज हलवायचे आणि हात हलवत चालायचे. हात हलवत चालल्यामुळे नॅचरल स्टॅबिलिटी चालण्यामध्ये येते आणि आपल्याला प्रोपेल सुद्धा करता येतं शरीर. हा नियम ॲथलीट, स्पोर्ट्समन, रनर्स नेहमी वापरतात. पण काही लोक, वृद्ध लोक, आपले हात स्टिफ ठेवून चालतात आणि हात स्टिफ ठेवून चालल्यानंतर आपला बॅलन्स जातो आणि पडण्याचे चान्सेस वाढतात. नियम क्रमांक 5, 2 सेकंड रूल. उभं राहिल्या